महानगरपालिका निवडणूक 2026 मतदानापूर्वी या 5 गोष्टी नक्की जाणून घ्या. नमस्कार मित्रांनो, जानेवारी 2026 उजाडले आणि आपल्या शहरांच्या भवितव्यांचा फैसला म्हणजे निर्णय करण्याची वेळ आलेली आहे. मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. पण केवळ बटन दाबणं म्हणजे मतदान नाही. एका जागरूक मतदाराच्या दृष्टीने या निवडणुकीत अशा कोणत्या 5 गोष्टी आहेत ज्या तुमचा निर्णय बदलू शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत. शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा, कारण 5वी गोष्ट ही सर्वात महत्त्वाची आहे. पहिली गोष्ट, मतदानाची तारीख आणि वेळ. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मतदानाची तारीख. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 या वेळेत तुम्ही मतदान करू शकता. लक्षात ठेवा, या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सुट्टी आहे म्हणून घरी बसू नका, तर आपला मतदानाचा हक्क बजावा. दुसरी गोष्ट, तुमचं नाव मतदार यादीत तपासा. दुसरी गोष्ट म्हणजे मतदार यादीत नाव तपासणे. विधानसभा निवडणुकीची यादी इथे वापरली जाते, पण प्रभाग रचनेनुसार तुमचं मतदान केंद्र हे बदललेलं असू शकतं. वोटर हेल्पलाईन ॲप वर किंवा निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरती जाऊन तुमचं नाव आणि नवीन प्रभाग क्रमांक आजच तपासा, नाहीतर ऐनवेळी धावपळ होते. तिसरी गोष्ट, उमेदवाराची पार्श्वभूमी आणि बिनविरोध वॉर्ड. तिसरी आणि महत्त्वाची बाब म्हणजे उमेदवाराची माहिती घेणे. आपल्या प्रभागातून कोण उमेदवार उभा आहे, त्याचे शिक्षण काय आहे, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, त्यांनी आधी काय कामे केली आहेत हे जाणून घेणं तुमचा अधिकार आहे. यावेळेस अनेक ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून आल्याच्या बातम्या तुम्ही पाहिल्या असतील किंवा ऐकल्या असतील. तुमच्या वॉर्डात निवडणूक होत आहे की नाही हे आधी तपासून घ्या. चौथी गोष्ट, स्थानिक मुद्दे विरुद्ध राजकीय युती. चौथी गोष्ट म्हणजे स्थानिक मुद्दे. महानगरपालिका निवडणूक ही पाणी, रस्ते, कचरा व्यवस्थापन, आरोग्य आणि शिक्षणाशी संबंधित असते. राजकीय पक्षांच्या मोठ्या युती किंवा राजकारण बाजूला ठेवून तुमच्या प्रभागातील गटार, पाणी पुरवठा आणि बागांचा विकास कोण करू शकतं यावर लक्ष द्या. घोषणाबाजीपेक्षा कामाच्या अहवालावर विश्वास ठेवा. 5वी गोष्ट, नोटा NOTA. आणि 5वी सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या मताची किंमत. जर तुम्हाला वाटत असेल की एकही उमेदवार योग्य नाही, तर तुमच्याकडे नन ऑफ दी अबो म्हणजे वरीलपैकी कोणीही नाही, म्हणजेच त्याला आपण नोटा असे म्हणतो, तर हा पर्याय उपलब्ध आहे. मतदान केंद्रावरती जाणं अनिवार्य आहे. लक्षात ठेवा, जर तुम्ही मतदान केलं नाही तर तुम्हाला प्रशासनाला प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार राहत नाही. तुमचं एक मत शहराचा कायापालट करू शकतं. तर मित्रांनो, 15 जानेवारीला विसरू नका, ही निवडणूक केवळ नगरसेवक निवडण्याची नाही, तर आपल्या शहराचं भविष्य ठरवण्याची आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करून जनजागृती करा. तुमच्या मते यावेळचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.